नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, बेरोजगार तरुण असतील, कर्मचारी असतील. या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. परंतु आज या ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रीयन नागरिकांसाठी किंवा प्रत्येक देशातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलोय. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल, तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, चालू आर्थिक वर्षात राज्यावर 9,27,000 कोटींचं कर्ज असताना पुढील आर्थिक वर्षात कर्जाचा बोजा हा 11,00,000 कोटीपेक्षा अधिक होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील प्राधिकरण विविध विभागाच्या कर्जाचे राज्याच्या एकत्रित कर्जात समाविष्ट करण्यात आल्याने वर्षभरात पावणे 2,00,000 कोटींनी कर्जात वाढ झाल्याचं अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. राज्यात स्थूल उत्पादनाच्या तुलनेत कर्जाचं प्रमाण हे 25% आत असावे असे निकष आहेत. राज्यावर कर्जाचा बोजा हा पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस 20.38% अशी टक्केवारी अर्थसंकल्पाच्या कागदपत्रामध्ये देण्यात आलेली आहे. गेल्या 10 वर्षात कर्जाचे सर्वाधिक प्रमाण यावर्षी आहे. चालू आर्थिक वर्षात राज्यातील कर्जाचा बोजा हा 9,37,000 कोटी असेल. पुढील आर्थिक वर्षात हेच कर्ज 11.2 लाख कोटी होणार आहे. यापैकी 90,000 कोटींचे कर्ज हे केंद्र सरकारचे असून ती रक्कम केंद्र सरकार फेडणार असल्याचे अर्जामध्ये म्हटण्यात आलेलं आहे. तरी चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल, की चालू आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्रावर 9,37,000 कोटीचं कर्ज असताना पुढील वर्षात हा बोजा 11,00,000 कोटीवर जाणार आहे. त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूच्या लोकांना या गोष्टीची माहिती व्हावी, की आपल्या राज्यावर नेमकं किती कर्ज आहे आणि शासन कोणत्या योजना, कोणत्या कर्जामधून देतंय किंवा महाराष्ट्र सरकारची आर्थिक परिस्थिती कशी आहे याचं वास्तविक उदाहरण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.